नमस्कार, मी संजय सोनवणे. गेले 17 वर्षे पायी वारी करतो. मी एक पत्रकार आहे आणि एक कवी पण आहे. गेले 15 ते 16 वर्षापासून साहित्य क्षेत्रामध्ये भीमतडी एक नवीन साहित्य संमेलन 2 वर्षाचं केले आणि आता वारीमध्ये आज तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये पुण्यापासून आहे. तर बरेचसे अनुभव मला 17 वर्षापासून आलेले, त्याच्यातून मी काही कविता गीतं तयार केली आणि ते वारीमध्ये मी प्रसारण करण्याचं मी काम करतो, लोकांचं मनोरंजन करायचं काम करतो. तर आज थोडेसे मी तुम्हाला गाऊन देत आहे काही गोष्टी, म्हणजे त्यातून मला की काय असं आठवतं की लोकांनी कसं वागावं आणि आत्ताची लोक आईबापाला सांभाळत नाहीत किंवा घरात भावाशी नीट वागत नाही, प्रॉपर्टीहून भांडणं करतात आणि मग जसं इथं खेळाने वागतात पण घरी गेल्यानंतर तसं वागत नाहीत. आणि मग इथं जे माणसं जशी वागतात तशी घरी वागण्यासाठी मला असं वाटतं अरे माणूस कीचे झरे आटले रे, माणूस कीचे झरे, अरे कष्टाने आभाळ फाटले, टिजबर पोटासाठी येड्या संघर्षाचे देऊळ घाटले, माणुसकीचे झरे आटले रे, माणुसकीचे झरे. अरे बायकोला ठेवतोय थाटामध्ये, आईबाबाला ठेवतोय घोट्यामध्ये, खोट्या प्रतिष्ठेसाठी येड्या बॅनर लावतोय गावामध्ये, माणुसकीचे झरे आटले रे, माणुसकीचे झरे. अरे जगामध्ये खरं काही राहिलंच नाही, जगामध्ये खरं काही राहिलंच नाही. अरे देवाऱ्यावचे देव असे फरतळात गेले, ताज्या जागी बघा आता टेपटेवी आले, येडी झाली दुनिया ही मालिका बघायो, जगामध्ये खरं काही राहिलंच नाही. संसारामध्ये नवरा बायकोचा विचारच नाही, नवरा दारू पी बायको वैतागून जाई, मुलं बाळ रस्त्यावर भीक मागाई जायो, जगामध्ये खरं काही राहिलंच नाही हो, जगामध्ये खरं काही राहिलंच नाही हो. काही गोष्टी मी ग्रामीण भागातल्या ज्या स्टोरीत आणि त्या भागातून जे मला शिकाय भेटलं किंवा वागाय भेटलं. काही माणसं अशी पण आहेत की महिला आहेत ती काही नवस असं करतात देवाला की देवाला की सासूसाठी बी करतात की सासू सासरतनं सुनाचं काही नातं आहे त्यातून बी आता काय. तर काही महिलांनी माझ्या देखता असं देवाऱ्यावरती नवस काय केलं असं मी त्या गीतातून सांगतो. आंबाबाई ग येडाबाई ग, पावचीन कामाला आई ग, अगं पावचीन कामाला आई ग, माझी सासू मरू दे बाई ग, पावचीन कामाला आई ग, माझी सासू मरू दे बाई ग. अशी बी काही माझी गीतं आहेत की त्या गीतांनी मी ग्रामीण भागामध्ये सर्व नागरिकांना ऐकवतो, त्यांना आवडतात. त्या वारीमध्ये पण मी अशी गीतं सगळ्यांना ऐकून त्यांना बरं वाटतं की एक करमणुकी 16-17 वर्षापूर्वी ऐकवतो. आणि दुसरं पण गीत असं आहे, काय करावं देवानं आती होतं आणि आमानं, या आताच्या देवानं डोळं घेतलं लावून, या आताच्या देवानं डोळं घेतलं लावून, रीत जगाची उलटी सुख दुःखाची पलटी, अरे दुष्ट पाप्यांची हित वाढली किरती, चोर चोराला सामील हा, चोर चोराला सामील हा, खातो मटण बेमान, या आताच्या देवानं डोळं घेतलं लावून, या आताच्या देवानं डोळं कल लावून, नाही राहिली ओळख लोक निघाली बेमान, नाही राहिली ओळख लोक निघाली बेमान, आला कोरोना दारात निघाली मैत घरात, आला कोरोना दारात मैत निघाली घरात, गरीब घरची लेकर हा, गरीब घरची लेकर टाकली मातीत गाडून, गरीब घरची लेकर हा, टाकली मातीत गाडून, या आताच्या देवानं डोळं घेतलं लावून, या आताच्या देवानं डोळं घेतलं लावून. अशी माझी बरीचशी गाणी आहेत की वेगवेगळी अशी लोकसंगीतमध्ये गाणी मी बरीचशी गायली आणि लोकांना आवडतात. ग्रामीण भागामध्ये माझ्या गाण्याला आवड असल्यामुळे वारीमध्ये मी अशी म्हणून दाखवतो वगैरे.